मोस्ट डेंजरस, मोस्ट डिफिकल्ट असं या ट्रेकला सांगितलं जातं. ट्रेक सुरू करण्याआधी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ट्रेक सुरू केला तर तुम्हाला तो पूर्ण करावाच लागणार आहे. तुम्ही परत फिरू शकत नाही, तुमचे परतीचे दोर कापले जातील. पुरुषा जातीचा जो साप आहे तो या जंगलामध्ये जास्त प्रमाणात आढळला जातो. हा ट्रेक करताना प्रत्येक पाऊल सांभाळून टाका. मॉडर माईक सह्याद्रीने आपल्याकडून हिरावून घेतलेला आहे. हा कुत्र्याची मिमिक्री केलेली आहे कोकिळीने. 5 हॉल्ट झालेले आहेत ऑलरेडी. 6वा हॉल्ट बघूया आता कुठे होतंय. आपण इथे बघतोय मागे. असं चढू नका. म्हणूनच हा ट्रेक दुर्गप्रेमींमध्ये ड्रीम ट्रेक म्हणून ओळखला जातो. आता शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही तयार असाल तरच या रॅपलिंगसाठी या. कमीत कमी फक्त ही 1 फुटाची पायरी आहे आणि त्याच्या या साईडला हा कडा आहे आणि या साईडला दरी आहे. 1 फुटाच्या पायरीवर बसलेलो आहे. कसं वाटतंय? AMK याचा अर्थ जर तुम्ही ट्रेक करत असाल तर आता मी करणारच किंवा आज मी करणारच हे मनाशी पक्का ठरवा. तर हा ट्रेक तुम्ही नक्की कराल. युट्यूबर काय चाललंय युट्यूबर? नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे भटकंतीचा. औरंगजेबाच्या मनभर मुघली सैन्याला आपल्या कणभर मराठी मराठा मावल्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांच्या मागे अभेद्य, बलाढ्य, बेलागपणे उभा असणारा असा हा सह्याद्री. किती संकट समोर आली तरीही संघर्ष कसा करावा याचा संदर्भासहित स्पष्टीकरण देणारा असा हा सह्याद्री. गगनाला भिडेपर्यंत उंच भरारी घेताना सुद्धा आपले पाय जमिनीवर कसे असावेत याचं उदाहरण आपल्या समोर देणारा हा सह्याद्री. आणि ह्याच सह्याद्रीचे मुकुट म्हणून प्रसिद्ध असणारे हे दुर्ग त्रिकूट म्हणजे AMK. अलंग, मदन आणि कुलनगड. प्रत्येक ट्रेकर्सचा ड्रीम ट्रेक म्हणजे AMK. नमस्कार मित्रांनो, तर नेहमीप्रमाणे आपण आपल्या या ट्रेकची सुरुवात सुद्धा या सेंट्रल रेल्वेच्या दादर स्टेशनपासून करणार आहोत. आपण बघताय माउंट पुलिसचे काही जे ट्रेकर्स आहेत ते इथे आहेत, दादरवरून चढत आहेत आणि उरलेले जे ट्रेकर्स आहेत ते ठाण्यावरून चढणार आहेत. तर आपल्या या ट्रेकची सुरुवात आपण या 11-5च्या कसारा लोकलनी करणार आहोत. तर 11-5ची लोकल आपल्याला कसाराला जवळजवळ 1:20 पोहोचेल. त्यानंतर कसाऱ्यावरून आपण एक प्रायव्हेट जीपने जे बेस विलेज आहे आंबेवाडी, त्या आंबेवाडीपर्यंत जाणार आहोत. सकाळचे 6:30 वाजता आहेत आणि आपण आंबेवाडी गावामध्ये आहोत एकनाथ भाऊंच्या घरी. आता सर्वजण रेडी आहेत आपल्या ट्रेकला सुरुवात करायला. सर्वांचा नाश्तासुद्धा झालेला आहे आणि सर्वात आधी आपण जाणार आहोत ते अलंगगडावर. तर मग त्यासाठी जे काही रिक्वायरमेंट आपले वॉटर बॉटल्स असतील किंवा काही एनर्जी ड्रिंक्स असतील सर्वांनी कॅरी केलेले आहेत आणि त्यांना आवश्यक तेवढ्याच वस्तू बॅगेमध्ये घेतलेल्या आहेत, कारण की बॅगेचं वजन जर जास्त असेल तर हा ट्रेक करताना थोडा त्रास होऊ शकतो. एकनाथ भाऊंच्या घरासमोरूनच आपण बघतोय की महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर म्हणजे याची उंची 5400 फूट आहे ते कळसुबाई. तर हे जे टोक आहे ते कळसुबाई शिखर आहे आणि ह्याच कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगेमध्ये इथून पुढे गेल्यानंतर आपले जे ड्रीम ट्रेक आहेत AMK म्हणजे अलंग, मदन आणि कुलन हे जे गड आहेत हे ह्या डोंगर रांगेमध्ये आहेत.
आपल्या एमके ट्रेकमध्ये अलंगडावरती एक 25 फूट आणि 50 फुटाचा रॉक पॅच आहे. त्यानंतर मदनगडावरती सुद्धा एक 40 ते 50 फुटाचा रॉक पॅच आहे. त्यासाठी आपल्याला लागणारे ते सीट हार्नेस आणि आपल्या सेफ्टीसाठी हेल्मेट्स. तर ह्या गोष्टी इथे एकनाथ भाऊंनी सर्व रेडी केल्या आहेत, प्रत्येकाला दिल्या जात आहेत. खास करून आपण एकनाथ भाऊंच्या भरोशावर चाललो आहोत, कारण की रॅपलिंगचा जो पार्ट आहे तो सर्वात कठीण पार्ट आहे आणि तो पार्ट आपल्याला यशस्वीरित्या पार करण्यासाठी एकनाथ भाऊ आपल्याला मदत करणार आहेत. तर मित्रांनो, आपण सुरुवात करतोय आपल्या ट्रेकला. सर्व माउंट ओलिक्सची टीम आता रेडी आहे आपल्या ड्रीम ट्रेकसाठी. आंबेवाडी गावातून आपला हा ट्रेकला सुरुवात केली आहे. आंबेवाडी गाव हे 200 ते 300 घरांची वस्ती असणारं असं आदिवासी पाडा आहे. येथे महादेव कोळी जातीचे जास्त लोक राहतात. शहराच्या या धकाधुकीच्या जीवनापासून तुम्हाला जर थोडं बाहेर पडायचं असेल आणि निसर्गाच्या सानिध्यात यायचं असेल तर नक्की ट्रेकिंगला येत जा. माझं नाव प्रणव कीर आहे. या माउंट ओलिक्स ग्रुपचा ट्रेक लीडर आणि फाउंडर आहे. म्हणजे 70 ट्रेक झाले आहेत, आता 74 आहे. आपली 11 जणांची टीम आहे ती प्रॉपर वेल ट्रेन आहे. आणि आपल्यासोबत आहे एकनाथ खाडे. त्याला प्रॉपर या सगळ्या गोष्टीचा नॉलेज आहे. तो तुम्हाला जसं फ्रंटनी तुम्हाला सांगेल त्याचे फॉलो करा. आणि तुम्ही जिथे कुठे रॉक पॅचवरती हात ठेवाल सपोर्टसाठी ग्रीपसाठी, त्या खुबड्यांमध्ये तुम्ही बघा आधी नीट व्यवस्थित, कारण का तिथे स्नेक्स वगैरे असतात, रॅप्टाईल्स वगैरे असतात, इन्सेक्ट्स वगैरे असतात. ते बाईट होऊ नये म्हणून आपण ती काळजी घेतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. आपण इथे मागे जर बघितलं तर इथे आपल्याला जो आधी दिसतोय तो अलंगड आहे, जो मध्ये आहे तो मदनगड आणि त्याच्या बाजूलाच असणारा हा कुलंगड. तर ह्या 2 दिवसामध्ये आपण हे 3ही गड हा ट्रेक म्हणजे एएमकेचा ट्रेक पूर्ण करणार आहोत. सर्वात आधी म्हणजे आपण अलंगडावर जाणार आहोत. अलंगडावरून नंतर मग आपला मदनगडावर स्टे असणार आहे. रात्री स्टे केल्यानंतर सकाळी परत आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करून आपला जो 3रा गड आहे कुलंगड हा करणार आहोत. म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये आपण हे दुर्ग त्रिकूट एएमके करणार आहोत. आणि आपला हा जो लॉग आहे हा खूपच भन्नाट असा होणार आहे. मोस्ट डेंजरस, मोस्ट डिफिकल्ट असं या ट्रेकला सांगितलं जातं. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात असणाऱ्या ह्या कळसुबाई डोंगर रांगेमध्ये असणारे हे दुर्ग त्रिकूट. अलंग, मदन आणि कुलंगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची जर आपण बघितली तर अलंगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची ही 4500 फूट, मदनगडाची 4900 फूट तर कुलंगडाची 4825 फूट इतकी आहे. गडावर पोहोचण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग हा घाटघर गावातून जातो. घाटघर धरणापासून अलंगडावर पोहोचण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. तर दुसरा मार्ग हा आंबेवाडी गावातून जातो. तिथून आपल्याला गडावर पोहोचण्यासाठी 4 तास लागतात. तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर मुंबई ते आंबेवाडी हे अंतर 140 किलोमीटर आहे. पुण्यापासून हे अंतर 185 किलोमीटर आहे. तर नाशिक पासून आंबेवाडी 65 किलोमीटर अंतरावर आहे. आपण येऊन पोहोचलेलो आहोत आता ह्या कळसुबाई डोंगर रांगेच्या पायथ्याशी आणि आपली वाट आता शेतातून जाते आहे. पहिला हॉल्ट तिथे घेतलेला माउंट ओलिक्स टीमने. तिथे सगळे बसलेलो आहोत. हा एएमके ट्रेक हा डिफिकल्ट का म्हटला जातो तर याच्यामध्ये आता आपण पाहतो आपली या ट्रेकची सुरुवात आहे आता या घनदाट जंगलामधून होणार आहे. आणि जवळजवळ 3 तासाचा प्रवास हा या घनदाट जंगलातूनच करणार आहे. तर या जंगलामधून आपल्याला वाट चुकायला लावणारे रस्ते आहेत. आपल्याजवळ जर सेफ्टी इक्विपमेंट नसतील तर आपण हा ट्रेक सहजासहजी करू शकणार नाही. हा ट्रेक म्हणजे आपली मानसिक आणि शारीरिक जी क्षमता आहे याची कसोटी पाहणार आहे. कारण की जवळजवळ 4 तासाचा ट्रेक आहे आपल्याला आंबेवाडीपासून जर अलंगडावर पोहोचायचं असेल तर. कारण की इथे फक्त प्रवास नाही आहे तर आपल्या पाठीवरती बॅग सुद्धा आहे, सेफ्टी हार्नेस आहेत, काही ट्रेकचं त्यांच्याकडे टेंटचं साहित्य सुद्धा आहे. हे सगळं कॅरी करून म्हणजे तुम्हाला तुमच्या खांद्यावरती जवळजवळ 10 ते 12 किलोचं जी बॅग आहे ती सुद्धा कॅरी करावी लागते. आणि हे सगळं कॅरी करून जेव्हा आपल्याला हा एवढा मोठा
ट्रेक करावा लागतो तेव्हाच आपल्याला समजते की हा ट्रेक किती डिफिकल्ट आहे. म्हणूनच या ट्रेकला मोस्ट डिफिकल्ट ट्रेक सुद्धा म्हटलं जातं. तुमच्या या ट्रेकमध्ये तुम्हाला थकवा सुद्धा जाणवणार आहे, डिहायड्रेशन होणार आहे. त्यामुळे ग्लुकोन डी असेल, एनर्जी ड्रिंक असेल किंवा दुसरं कुठली इलेक्ट्रॉल पावडर वगैरे असेल ते कॅरी करा. पण कॅरी करताना हे पण बघा की तुमची बॅग ही जास्त हेवी होणार नाही, जड होणार नाही, कारण की तीच बॅग घेऊन तुम्हाला हा मोठा ट्रेक करायचा आहे. त्यामुळे जे नवीन ट्रेकर्स असतील तर त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो की हा ट्रेक ट्राय करू नका. मित्रांनो, फक्त 15 मिनिटाचा ट्रेक झालेला आहे, पण तरी सुद्धा थोडाफार थकवा जाणवतोय. पण मध्येच येणारा हा जो वारा आहे, हा वारा आपला थकवा सुद्धा दूर करतोय. जय शिवाजी महादेव. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरीही कितीही थकवा आला असला तरी पुन्हा एकदा जोश, उत्साह आणि तोच आनंद चेहऱ्यावर पुन्हा एकदा बघायला मिळतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये बसलेले आहेत. म्हणूनच त्यांचं नाव घेऊन पुन्हा एकदा हा हॉल्ट संपवतोय. पुढच्या हॉल्टपर्यंत जाऊया. ट्रेक सुरू करण्याआधी सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही ट्रेक सुरू केला तर तुम्हाला तो पूर्ण करावाच लागणार आहे. तुम्ही परत फिरू शकत नाही, तुमचे परतीचे दोर कापले जातील. त्यामुळे मानसिकदृष्ट्या आपण आपल्याला तयारच ठेवायचं आहे की आपल्याला हा जो ट्रेक आहे हा पूर्ण करायचाच आहे. या MK ट्रेकमध्ये सर्वात जास्त आढळणारा तो म्हणजे स्नेक वायपर. म्हणजे भारतातील ज्या प्रमुख 4 विषारी जाती आहेत सापांच्या, कोब्रा, मन्यार, फुरसे आणि घोणस, त्यापैकी हा फुरशा जातीचा जो साप आहे त्या जंगलामध्ये जास्त प्रमाणात आढळला जातो. हा ट्रेक करताना प्रत्येक पाऊल सांभाळून टाका. प्रत्येक दगड, प्रत्येक कडाकापर्यंत हात ठेवताना लक्ष द्या, पायाखाली लक्ष द्या. जेव्हा तुम्ही रॉक क्लाइम्बिंग कराल, रॅपलिंग कराल, त्यावेळी कुठल्याही कपारीत हात घालताना तिथे आधी बघा आणि पूर्ण काळजीपूर्वक हा ट्रेक करा. एकनाथ भाऊंचा आवाज येतो पुढून. एकनाथ भाऊ आपल्या पुढे गेले तर ह्या ट्रेकला ते गाईड करतायत. आणि मुख्य म्हणजे MK ट्रेक करायचा असेल तर तुमच्यासोबत एक एक्सपर्ट प्रोफेशनल गाईड असणं जरुरी आहे. असेच एक्सपर्ट आमच्यासोबत आहेत ते म्हणजे एकनाथ भाऊ. कारण अशा एक्सपर्ट सोबत नसेल तर तुम्ही हा ट्रेक करूच शकत नाही. कारण की रॉक क्लाइम्बिंग करताना, रॅपलिंग करताना त्यांचाच अनुभव आपल्याला उपयोगी येणार आहे. चढण इथेच आहे, पुढे मग मित्रांनो, मगाशी जिथे आपण हॉल्ट घेतला होता तिथे एक छोटासा कांड झालेला आहे. म्हणजे मी जो कॉलर माईक आणला होता तो मी कॉलरला लावण्याऐवजी या बॅगची जी स्ट्रीप आहे त्या स्ट्रीपला लावला होता. आणि मग झाडांना कदाचित राग आला असेल की कॉलर माईक तिथे का लावला, त्याचा एक फटका लागला कदाचित त्या स्ट्रीपवरती. आणि तो कॉलर माईक सह्याद्रीने आपल्याकडून हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे आत्ता ह्यानंतरच्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही जो व्हॉईस ऐकणार आहात तो ह्या मोबाईलची कृपा असणार आहे, त्या मोबाईलचा व्हॉईस असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे बहिर्जी नाईक गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. तर त्यांची काही सांकेतिक अशा खुणा असायच्या एकमेकांना इशारा देण्यासाठी. तर त्याच्यातच काही सांकेतिक खुणा इथे आपण ऐकतोय. आणि निखिल सर सुद्धा उत्कृष्ट असा, म्हणजे तुम्हाला अंदाज लावू शकतो, तुम्हाला वाटतं की खरोखरची कोकिळे झालेली आहे. एवढा सुमधुर गळा हा आवाज मी ऐकलेला आहे. हा कुत्र्याची मिमिक्री केलेली आहे कोकिळीने. मित्रांनो, जवळजवळ 1 तासाच्या आपल्या ह्या ट्रेकिंग नंतर आपण येऊन पोहोचलो आहोत अशा ठिकाणी जिथे एक आपल्याला बघतोय की कातलात कोरलेलं शिल्प आहे. तर या शिल्पाबद्दल थोडीशी माहिती जी मला माहिती आहे सांगतोय की आपण इथे बघतोय या शिल्पामध्ये आपल्याला 3 वाटा दिसत आहेत. तर ह्या 3 वाटा म्हणजे
AMK, अलंगड, मदनगड आणि कुलंगड या तिन्ही गडातून येणाऱ्या ह्या गुप्त वाटा आहेत. आणि हे जे ठिकाण आहे असं सांगितलं जातं की या तिन्ही गडावरून येणाऱ्या ज्या गुप्त वाटा आहेत त्या एका ठिकाणी येऊन मिळतात. म्हणजे आधी या गुप्त वाटेनेच ह्या भुयारातूनच प्रवास केला जायचा आणि ह्या 3 गुप्त वाटा ह्या एका ठिकाणी येऊन मिळतात. ही वाट कुठे, ही जागा कुठे आहे ही सध्या तरी कोणाला माहीत नाही आहे, पण ह्याच भुयारी मार्गाचा वापर आधी केला जायचा. आणि ह्याच्याच बाजूला आपण बघतोय एक कोरीव शिल्प आहे. तर जी आंबेवाडी गाव आहे इथे महादेव कोळी जमातीचे आदिवासी लोक आहेत, तर ह्यांची ही ग्रामदेवता आहे. तर या देवतेचं नाव भिवबल असं सांगितलं जातं. म्हणजे हे जे भुयारी मार्ग आहेत तर ह्या भुयारी मार्गातून हा जो प्रवास केला जायचा म्हणून भुईबल, त्यावरून त्यांचं नाव पडलं भिवबल. आणि आपण बघतोय की ह्या देवतेच्या हातामध्ये एक शस्त्र आहे आणि इथे एक नरबली देताना दाखवलेला आहे. तर आपण जर कंतारा मूवी बघितला असेल तर कंतारा मूवीमध्ये दाखवलेलं आहे की मनुष्य प्राणी निसर्गाची हानी जर करत असेल तर देवता त्याला शिक्षा करते. हेच या शिल्पातून इथे दाखवलं जाते. जी भिवबल नावाची जी यांची आदिवासी ग्रामदेवता आहे तर ती सुद्धा या निसर्गाची हानी करणारी जे मानव आहेत तर त्यांना शिक्षा करताना इथे दाखवलेलं आहे. म्हणून निसर्गाचं संरक्षण करा, रक्षण करा, नाहीतर निसर्ग तर आपल्याला शिक्षा करेलच, पण अशी ग्रामदेवता सुद्धा जी आहेत त्या सुद्धा आपल्याला सोडणार नाहीत. त्यामुळे सह्याद्रीमध्ये आल्यानंतर स्वच्छता पाळा, कुठेही प्लास्टिकचा कचरा वगैरे टाकू नका किंवा उगाच झाडे वगैरे तोडत बसू नका, निसर्गाची हानी करू नका. हा निसर्गच या सह्याद्रीचं खरं सौंदर्य आहे, ह्या गडकिल्ल्यांचं खरं सौंदर्य आहे, त्याचं जतन करा. विष्णुपत्नीं क्षमां देवी माधवी माधव प्रियां लक्ष्मी प्रियसखीं देवी नमाम्याच्युतवल्लभा महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीवर्चस्यम् आयुष्यम् आरोग्यम् अविदाचोपमानं महीयते धान्यं धनं पशुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. हरि ओम्. जय संभाजी महाराज की जय. जय सो या सह्याद्रीमध्ये फिरत असताना याच आदिवासी लोकांची जी ग्रामदेवता आहे भिवबल, तिचा आशीर्वाद घेऊन आपण आपला हा पुढचा ट्रेक सुरू करणार आहोत. त्याचं पूजन करून आपण तिचा आशीर्वाद घेतलेला आहे. अलंगड, मदनगड आणि कुलंगड हा ट्रेक डिफिकल्ट आहे, पण जर आपल्या मागे आशीर्वाद असेल, सह्याद्रीचा हात असेल तर हा ट्रेक आपण आरामात पूर्ण करू. आपल्यासोबत नागपूरचे आहेत आणि हैदराबादचे सुद्धा आहेत. म्हणजे मुंबई, नागपूर आणि हैदराबाद असा संगम इथे या ट्रेकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता पुढच्या टप्प्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू करूया. महादेव महादेव. एकनाथ भाऊंनी पुन्हा एकदा सर्व ट्रेकर्सचा उत्साह इथे वाढवलेला आहे. मित्रांनो, आपला ह्या कारवीच्या जंगलातला प्रवास सुरू आहे. या कारवीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक छोटी कारवी असते आणि एक जी मोठी, त्या मोठीला कारवा म्हणतात. म्हणजे 7 वर्षातून एकदा ही जांभळ्या कलरची फुलं, मला वाटतं ह्या वर्षी जो सीझन होता ते ह्या 7 वर्षाची ही फुलं फुलतात तेव्हा संपूर्ण डोंगर हा जांभळ्या रंगाने न्हावून निघतो आणि त्यावेळचं जे निसर्ग सौंदर्य असतं त्या डोंगराचं ते पाहण्यासारखं असतं. इथे बघतोय आपण एक मोठं झाड पडलेलं आहे. त्या झाडाच्या खालून वाकून आपल्याला जायचं आहे. म्हणजे तुम्ही जर रस्ता वगैरे शोधत असाल तर हा एक निशाणी आहे. एक झाड तुम्हाला पडकं झाड दिसतंय, त्या झाडाच्या खालून या म्हणजे तुम्ही बरोबर रस्त्यावर आहात. हे बघा माझ्या मागे बघताय तुम्ही एक मोठं झाड पडलेलं आहे, पण कोणालाही इजा होणार नाही अशा दक्षतेने ते पडलेलं आहे. म्हणजे बघा निसर्ग सुद्धा आपली किती काळजी घेतोय. पण जर माझ्या मागे बघितलं तर आपल्याला जो रॉक क्लाइंब करून जायचा आहे तर तो पॅच आपण इथे ह्या साईडला बघू शकतो. इथे आहे. तिथून एक आपल्याला छोटीशी गुहा पण दिसतोय. हा रॉक पॅच आहे. तो एक 25 फूट आणि एक 50 फूट असे 2 रॉक पॅच ते आपल्याला आहेत, जिथे आपल्याला रॅपलिंग करत जायचं आहे. AMK ट्रेकला जाताना आपल्याला जागोजागी दगडांवरती खुणा केलेल्या दिसत आहेत. म्हणजे आपल्या मागून येणारे जे ट्रेकर्स आहेत त्यांना सुद्धा रस्ता सापडावा म्हणून आपण इथे बघतोय. या दगडावर एक ॲरोचा मार्क आहे. तर ट्रेकला आल्यानंतर जर तुम्हाला वाटतं की तुम्ही रस्ता विसरलात तर ह्या ॲरो मार्कला फॉलो करत जा, कारण की आपल्या आधी जे ट्रेकर्स आलेले आहेत त्यांनी हे मार्क करून ठेवलेले आहेत. त्यामुळे रस्ता शोधताना तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर काही ठिकाणी असे ॲरो मार्क्स आहेत, काही ठिकाणी झाडाला चिंध्यासुद्धा बांधलेल्या आहेत. तर आपल्याला वाटलं की आपण जर रस्ता चुकतोय तर ह्या 2 निशाण्या ॲरो मार्क आणि झाडाला बांधलेल्या चिंध्या ह्यांना जर तुम्ही फॉलो करत गेलात तर रस्ता चुकण्याचे चान्सेस कमी आहेत. आपले सीट हार्नेसमध्ये झाडाला अडकतं आहे. 5 हॉल्ट झालेले आहेत ऑलरेडी. 6वा हॉल्ट बघूया आता कुठे होतं आहे.
एमके ट्रेक म्हणजे तुमची शारीरिक क्षमता तपासणारा ट्रेक आहे, त्यामुळे सोबत एनर्जी ड्रिंक, इलेक्ट्रॉल पावडर किंवा ग्लुकॉन डी हे जरूर ठेवा. तुम्हाला खूप मदत होईल त्याची. कमीत कमी 3 लिटरचं पाणी आणि सोबत ग्लुकॉन डी व एनर्जी ड्रिंक नक्की ठेवा. मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता येऊन पोचलेलो आहोत त्या ठिकाणी जिथून कातळात कोरलेल्या पायऱ्या सुरू झालेल्या आहेत. म्हणजे आपला जंगलचा जो ट्रेक होता तो इथे पूर्ण होतोय आणि इथून आपण पाहतो इथे आता ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत, ह्या चढून आपल्याला वर जायचं आहे. खूपच मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत. आणि अशा प्रकारे आपला जंगलचा पॅच पूर्ण झालेला आहे आणि आता हा सुरू होते आपला रॉक क्लाइम्बिंगचा पॅच. त्याच्यामध्ये सुद्धा ह्या पहिल्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला लागलेल्या आहेत, पण इथे थोडी ट्रॅफिक जाम झालेली आहे. एक दुसरा ग्रुप सुद्धा इथे आलेला आहे, तर आपण त्यांना वाट देतोय. तर म्हणून सांगते की जर एमके ट्रेक करत असेल तर गर्दीच्या वेळी येणं टाळा. काय होते की इथे रॉक पॅच आहे, रॉक क्लाइम्बिंग आहे, त्यामुळे 2 ग्रुप जर एकत्र आले तर मग एकमेकांना रस्ता देण्यामध्ये वेळ निघून जातो. किंवा रॉक क्लाइम्बिंग करत असताना किंवा रॅपलिंग करत असताना जेव्हा एक ग्रुप जोपर्यंत वर जात नाही तोपर्यंत आपल्याला वर चढता येत नाही. मित्रांनो, पुन्हा एकदा थोड्याफार इथे कातळात कोरलेल्या पायऱ्या लागलेल्या आहेत. खाली आपल्याला तिथे 15-16 पायऱ्या लागल्या होत्या, इथून 10-12 पायऱ्या आहेत. खरं तर हा ट्रेक इतका कठीण ह्यासाठी झालेला आहे की ह्या काही पायऱ्या इथे ज्या आपण पाहताय त्या शिल्लक आहेत, पण तिथे रॅपलिंग करावं लागतंय. त्यासुद्धा पायऱ्या आधी होत्या, पण 1818 मध्ये या ब्रिटिशांनी त्या सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्या, त्यामुळे आज आपल्याला रॅपलिंग करत तिथे जावं लागतंय. नाहीतर आता इथे ज्या पायऱ्या आहेत तशाच पायऱ्या आपल्याला वर सुद्धा दिसल्या असत्या. या साईडला आपण वरती बघतोय, इथे आता एक ग्रुप दिसतोय कोणतरी आहे, त्यांचं रॅपलिंग चालू आहे. आपल्याला इथे पोहोचायला मला वाटते अजून अर्धा तास तरी लागेल. मित्रांनो, पुन्हा एकदा एक रॉक पॅच लागलेला आहे रॉक क्लाइम्बिंगचा. आपण रिअल व्ह्यू मध्ये बघतोय. सावकाश या, सांभाळून या, मला सांगतोय मी. तर आपल्या मागे माउंट होलिक ग्रुप आणि प्रणव आपल्याला पुढे गाईड करताना. खरं तर हा ट्रेक करत असाल तर तुम्ही कुठला ग्रुप जॉईन करता हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण की त्या ग्रुपमध्ये प्रोफेशनल व्यक्ती आहे की नाही, सर्टिफाईड व्यक्ती आहेत की नाही. काही इथे रॅपलिंग करावी लागते, रॉक क्लाइम्बिंग आहे. तर माउंट होलिक्स ह्या ग्रुपबद्दल सांगायचं तर त्यांच्यामध्ये असे रॅपलिंग करणारे सर्टिफाईड आहेत की ज्यांनी 9 ते 10 वर्षांचा एक्सपिरियन्स त्यांना या रॅपलिंगचा. आणि म्हणूनच तुम्ही बिनधास्त या ट्रेकला माउंट होलिक ग्रुपसोबत येऊ शकता. ड्युएल व्ह्यू मध्ये बघू शकता ही खोल दरी आणि त्याच्या बाजूलाच हा ताशीव कातळकडा. हेच खरं ह्या सह्याद्रीचं सौंदर्य. हे अजून एक छोटासा आपण बघतोय कातळात कोरलेल्या पायऱ्यांचा पॅच आलेला आहे. आणि ह्या ठिकाणी आपण बघतोय की त्या पायऱ्यांच्या दोन्ही साईडला ह्या ताशीव कडा आहेत, म्हणजे त्या डोंगराच्या मधून ह्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. मित्रांनो, आपण आता तिथे येऊन पोचलो आहोत जिथून 2 वाटा जात आहेत. एक वाटा आहे ती आपल्याला अलंगडाकडे घेऊन जाते आणि दुसरी वाट ही मदनगडाकडे. आपण इथे बघतोय ही जे आहे तिथून जर आपण वर गेलो तर हा अलंगडाच्या दिशेने जाणारा मार्ग आहे. तर तो जो दुसरा आहे सरळ जो गेलेला आहे तिथून आपण मदनगडाकडे जाणार आहोत. तर आपला सध्या तरी पहिला आपण अलंगड करणार आहोत, त्यामुळे या वाटेने आपण वर जाणार आहोत. 25 फुटाचा आधी रॉक क्लाइम्बिंग आहे, त्यानंतर 50 फुटाचं रॅपलिंग आहे आणि मग वर जाऊन अलंगड आपण एक्सप्लोर करूया. त्यानंतर पुन्हा एकदा तीच रॅपलिंग करत खाली उतरायचं आहे. परत तोच रॉक क्लाइम्बिंगचा 25 फुटाचा पॅच उतरून खाली यायचा आहे, याच ठिकाणी यायचं आहे. आणि मग इथून मग आपण जाणार आहोत मदनगडाकडे. चला अलंगडाकडे जाऊया. सह्याद्रीचं खरंच सौंदर्य आता दाखवते तुम्हाला. इथे बघा, हा आहे एका साईडला हा कातळात ताशीव असा कडा आहे, त्याला लागूनच ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. आणि त्याच्या जर खालच्या साईडला बघितलं तर ही खोल दरी. आता ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून आपण पोचणार आहोत त्या गुहेपाशी. त्या गुहेमध्ये जाऊन थोडंसं रेस्ट करूया, एक हॉल्ट घेऊया
फायनली आपण येऊन पोचलेल्या होत्या गुहेपाशी आणि त्या गुहेजवळच आपण जर बघितला तर इथे आपण बघतोय हा तो पहिला 25 फुटाचा रॉक क्लाइम्बिंगचा पॅच आहे. आपण बघतोय इथे गुहेमध्ये मला वाटते 25 ते 30 लोक आरामात राहतील एवढी जागा आहे. या गुहेमध्ये आधीच जो पहिला ग्रुप आला त्यांच्या सगळ्यांच्या बॅगाही त्या आहेत. मित्रांनो आता आपण रेडी होतोय रॉक क्लाइम्बिंगसाठी. नाही तेवढंच होतं त्याला. साठी हेल्मेट रेडी, सीट हार्नेस रेडी, हार्नेस बिनेस घालून हेल्मेट घालून पूर्ण ओके झालेत. आता त्यांच्या पहिल्यांदा करतोय. आपले निखिल सर वर गेलेले आहेत आणि सर्वांना वर जाऊन तिथून आपल्याला प्रोत्साहन देत आहेत. हे कुठल्या तरी असं इंजिनियर झाल्यासारखं वाटतंय हेल्मेट घातल्यानंतर, पण सेफ्टीसाठी हेल्मेट गरजेचं आहे. त्यानंतर सीट हार्नेस लावलेलं आहे हे जर बघितलं आपण. त्यामुळे AMKला आल्यानंतर हे सर्व इक्विपमेंट असेल तरच हा ट्रेक का करू शकतो हे आपण हे बघून आपल्याला समजलं असेलच. कारण की इथे चढायचं असेल तर आपल्याला ह्या सगळी इक्विपमेंट्स आपल्या सोबत असणं गरजेचं आहे. माउंट होलिक्स ग्रुप ही रॉक क्लाइम्बिंग करताना त्याची टेक्निक जर बघितली तर आपण बघतोय पायामध्ये जवळजवळ 1.5 फुटाचं अंतर ठेवून पाय सरळ जर ठेवले आपण होल्ड न करता तर आपण आरामात हा पॅच पार करू शकतो. टीम माउंट होलिक्सचे प्रणव सर इथे चढताना ही टेक्निक आहे खरं तर रॉक क्लाइम्बिंगची. रॉक क्लाइम्बिंगचा पॅच पार केल्यानंतर आता आपल्या पुढे आव्हान आहे हे जवळजवळ 70 60 ते 70 फुटाचा हा आता रॅपलिंग आहे प्रॉपर 90 डिग्रीमध्ये. ठीक है, आपने वीडियो वगैरह देखा होगा, वो पता चल जाएगा. ऐसा मत करना है क्योंकि क्या है हो जाएगी ऊपर जाने. अच्छा, दूसरे रोप से वो खींचेगा ऊपर. तो ऊपर खींचता ही रहेगा. अच्छा, हाँ क्लिक वो रेड वाला खींचा है ना, हाँ. उसके हाथ में जूमर है. जूमर मतलब वो अलग प्रकार का डिवाइस होता है. इधर आपको लगा फॉल हो रहा है, फॉल हुआ तो आप नीचे नहीं गिरोगे, उधर ही वो लॉक होता है. अच्छा, पुली टाइप का कुछ है. वैसे के वैसे लॉक हो जाएगी. हा जो 70 फुटाचा जो रॅपलिंगचा पॅच आहे तो आता आपल्याला वरती चढून जायचा आहे. आपण इथे बघतोय मागे असं चढू नका. इथे बघतोय आपण पायामध्ये डिस्टन्स ठेवलेला नाहीये त्यामुळे हा प्रॉब्लेम येतोय. एकीकडे झोत जातोय त्यामुळे चढताना दोन्ही पायामध्ये अंतर ठेवा 1.5 फुटाचं कमीत कमी, तर तुम्ही बिंदास चढू शकाल. रस्सीला पकडा, तुमच्या बॉडीचा पूर्ण झोत मागच्या साईडला ठेवा. तुम्हाला जे सांगितलं जातं की प्रॉपर ट्रेकिंग शूज आपल्याला घालायला पाहिजे. ती कशासाठी, तर अशा या रॅपलिंगच्या वेळी जी आपल्याला ग्रीप हवी असते आपल्या बुटांना ती प्रॉपर ट्रेकिंग शूज असतील तर आपल्याला ती ग्रीप मिळू शकते. इथे आपण बघतोय थोडंसं चढताना थोडासा त्रास होतोय कारण ती टेक्निक फॉलो केली जात नाही आहे. 2 पायातल्या अंतराची आपले ट्रेकर जात आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांची टेक्निक आपण बघतोय अतिशय सावधपणे आणि काही त्रास नव्हता. आपण बघता हा ट्रेकर बघा, ही जी टेक्निक आहे ह्या प्रकारे जायचं आपल्याला. हा जो चालला इथे एका साईडला जोत जातो कारण की ती टेक्निक फॉलो करत नाहीये. मित्रांनो आम्ही आमच्या फ्रेंडची वाट बघत बसलोय. इथे ऑलरेडी एक ग्रुप आपण बघतोय
आधी या अलंगडावरती ह्या इथे पायऱ्या होत्या, पण 1818 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी मराठी साम्राज्य सत्ता संपवली त्यावेळी त्यांनी ह्या ज्या पायऱ्या होत्या या सुरुंग लावून त्यांनी उद्ध्वस्त केल्या. कारण की त्यांना माहीत होतं की मराठे हे काहीही केले तरी किल्ला परत घेतीलच. त्यामुळे त्या पायऱ्या उद्ध्वस्त करणे किंवा ज्या गडावर जे पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यातील झरे बंद करणे यासारखे उद्योग ह्या ब्रिटिशांनी केले. आणि त्यांच्या ह्या कारस्थानामुळे आज हे जे AMK जो ट्रेक आहे तो का कठीण बनला आहे, तर त्याचं कारण हे आहे. पण इथे जरा माझ्या मागे बघतोय खूप साऱ्या मधमाशा फिरतायत. आपण चढताना नॉटवाली जी रस्ते आहे ती पकडायची आहे. एकनाथ भाऊ वरती आहेत, तर त्यांच्याकडे झुमर आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचा हात जरी सुटला तर तुम्ही खाली पडणार नाही, कारण की त्यांच्या हातात झुमर आहे. सोडलेला आहे. चले चले युट्यूबर आले, व्हिडिओ बनवत नाही केला. पुढच्या मेंबरला पाहुण्याचा मोबाईल पाठवा. कुणाची गेली युट्यूबर काय चाललं युट्यूबर? काम करायचं. ट्रेक मध्ये खूप सारे कांड होत आहेत. म्हणजे आधी आपला माईक हरवला, नंतर रॅपलिंग करता वेळी ही सेल्फी स्टिक खाली पडली आणि त्यामध्ये जी ब्लूटूथचं बटन होतं ते बटन खराब झालेलं आहे. त्यामुळे आता मला मॅन्युअली ऑन आणि ऑफ करावं लागतंय. अलंगडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला सुरुवातीलाच पाण्याची 2 टाकी बघायला मिळतात. हीच ती पाण्याची 2 टाकी. अलंगडावर आल्यानंतर आपल्याला एक पडकं मंदिर दिसते. त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे आणि एक भग्नावस्थेतील नंदी सुद्धा आहे. अलंगडावर चढल्यानंतर आपल्याला 2 पाण्याची टाकी लागली होती आणि हे बघतोय आपण एक 3रं पाण्याचं टाकं इथे आहे. वर गेल्यानंतर अजून 11 पाण्याची टाकी आहेत आणि त्याच्या पुढेही अजून 2-3 पाण्याची टाकी आहेत. म्हणजे जवळजवळ 17 ते 18 पाण्याची टाकी या अलंगडावरती आहेत. AMKच्या आजूबाजूला खूप सारे गड आहेत. म्हणजे त्याच्या पूर्वेला जर आपण बघितलं तर पूर्वेला कळसुबाई आहे, औंध आहे, पट्टा आहे, बितनगड आहे. त्यानंतर त्याच्या जर उत्तरेला आपण बघितलं तर उत्तरेला ट्रेकर्सचा आवडता हरिहर फोर्ट आहे. त्यानंतर अंजनेरी आहे आणि त्र्यंबकगड सुद्धा आहे. त्यानंतर दक्षिणेला आपण जर बघितलं तर हरिश्चंद्रगड आहे, रतनगड आहे, आजोबागड आहे. म्हणजे असे खूप सारे गड या AMKच्या आजूबाजूला पसरलेले आहेत. अलंगडावरची ही पहिली गुहा आणि त्याच्या बाजूलाच दुसरी गुहा सुद्धा आहे. ही पहिली गुहा जी आहे ती थोडीशी छोटी आहे, पण इथे 25 ते 30 लोक आरामात राहू शकतात. आता आपण चाललोय दुसऱ्या गुहेच्या दिशेने. ही गुहा त्या गुहेपेक्षा थोडी मोठी आहे. त्या गुहेच्या आतमध्ये अजून एक खोली आहे. त्याच्या आतमध्ये अजून एक खोली. जवळजवळ 30 ते 40 लोक आरामात राहू शकतील ती गुहा. आता आपण या अलंगडावरचा सर्वात वरच्या भागावरती चाललोय, जिथे तो राजवाडा आहे. तिथे वरतीच 11 पाण्याची टाकी सुद्धा आहेत आणि त्या पाण्याच्या टाकीची जी रचना आहे ती
ती सुद्धा खूपच अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला मी सांगेनच ती कशी आहे ती. अलंगडाचा सुंदर असा हा व्ह्यू, त्याच्या मागेच मदनगड आणि कुलंगड सुद्धा दिसतोय. आणि इथून पायऱ्या दिसत आहेत, तिथून थोडी आपले अर्धे माउंटेन्स ग्रुप पुढे गेलेला आहे. गोवा एक्सप्लोर करता करता आपण मागे राहिलो होतो. या काही कातळात कोरलेल्या पायऱ्या पुन्हा एकदा इथे लागलेल्या आहेत अलंगडाच्या टॉपवर जाण्यासाठी. माझ्या मागे मदन आणि कुलंगड याचं सुंदर दृश्य आणि बाजूला आपण बघतो ह्या कातळात कोरलेल्या पायऱ्या. अलंगडाच्या माथ्यावर आपल्याला इथे खूप सारे जोथे बघायला मिळत आहेत, म्हणजेच पडके अवशेष आहेत. आणि आपल्याला जो राजवाडा बघायचा आहे तो राजवाडा आपण जर बघितला माझ्या मागे, हा तो राजवाडा आहे. म्हणजे इथून आपल्याला बघताना तो सुस्थितीत दिसतोय की त्याची पूर्ण भिंत ही चांगल्या स्थितीमध्ये. आपण जर त्याच्या दुसऱ्या साईडने बघितलं तर त्या साईडची भिंत ही ढासळलेली आहे. या ब्रिटिशांनी 1818 मध्ये जेव्हा या गडावरती सुरुंग लावून याच्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्या, त्यावेळी या गडावरची ही खूप सारी जी ठिकाणे होती, हे जे जोथे होते त्यांची सुद्धा त्यांनी वाताहत केली. आणि त्यामध्ये तो राजवाडा सुद्धा त्यांनी उद्ध्वस्त केला होता. त्याची दुसरी बाजू हे आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ब्रिटिशांनी त्या राजवाड्याची काय हालत केली आहे. पाण्याची टाकी दिसत आहेत समोर. आपण राजवाड्याच्या बाहेर जाऊन बघूयात, तिथे समोर पाण्याची टाकी आहेत. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघताय ही 11 पाण्याची टाकी इथे आहेत अलंगडावरची. आणि या टाक्यांची जी वैशिष्ट्यपूर्ण रचना आपण जर बघितली तर आपण इथे बघतोय की डोंगर माथ्यावरून जे पाणी इथून येतं ते ह्या पहिल्या त्या पाण्याच्या टाक्या आहेत त्याच्यामध्ये साचलं जातं. ते ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्यातून जे पाणी पुढे येतं ते त्याच्या पुढच्या टाक्यांमध्ये येतं. आणि त्यानंतर मग क्लीन झालेलं शेवटची जे टाका आहे त्या शेवटच्या टाक्यामध्ये क्लीन झालेलं पाणी प्यायला मिळतं. म्हणजे त्यावेळी आपण बोलतो की फिल्टर, आता जो फिल्टर वापरला जातो ते ही फिल्टरची सिस्टीम इथे बघायला मिळते की वरून येणारं पाणी हे फिल्टर होत होत शेवटच्या टाक्यामध्ये येऊन तिथे आपल्याला शुद्ध पिण्याचं पाणी मिळतं. आणि त्यातही अजून एक सोय दाखवते तुम्हाला मी. इथे हा बंधारा बांधला गेलेला आहे, म्हणजे जेव्हा हे पूर्ण भरलं जातं, ओव्हरफ्लो होतं, तर ते ह्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी हा बंधारा आहे. पण ओव्हरफ्लो झाल्यानंतर काय तर तिथे एक आपण बघतोय एक हा भाग बघा, म्हणजे ओव्हरफ्लो झाल्यानंतर इथून त्याला बाहेर जाण्यासाठी एक रस्ता बनवलेला आहे, जिथून जो पाणी आहे तो डायरेक्ट या होलमधून बाहेर जाईल. म्हणजे इथे ओव्हरफ्लोसुद्धा होणार नाही. म्हणजे किती विचार करून ही पाण्याची टाकी इथे बनवलेली असतील. आणि आपण जवळजवळ 4500 फुटावरती आहोत. एवढ्या हाईटवर असणारं हे जे पाणी आहे हे जर तुम्ही पिऊन बघितलं तर फ्रीजमध्ये जेवढं थंडगार पाणी असतं तेवढं थंडगार पाणी आहे इतक्या वरती. आणि सूर्य माथ्यावर असतानासुद्धा या 4500 फूट उंचीवरती हे पाणी इतकं थंडगार राहत आहे. हे तर निसर्ग चमत्कार आहे. आपण जर घाटगर मार्गे येत असू तर आपल्याला अलंगडापर्यंत पोहोचण्यासाठी 5 ते 6 तासांचा ट्रेक करावा लागतो. आधी हा ट्रेक सुद्धा खूप कठीण वाटायचा, परंतु आता वन विभागाने बसवलेल्या शिड्यांमुळे हा ट्रेक थोडासा सोपा होऊन गेला आहे. इथून वर आलो की आपल्याला एक गुहा लागते. सर्वात शेवटच्या शिडीजवळ गणेश दरवाजा आहे, तो सध्या दगड आणि मातीने बंद झालेला आहे. गडाच्या माथ्यावर आल्यानंतर आपल्याला अनेक पडक्या वस्तूंचे अवशेष बघायला मिळतात. गडावर एक भग्नावस्थेतील शिवमंदिर सुद्धा आहे. त्याच्या बाहेरच भग्नावस्थेतला नंदी सुद्धा बघायला मिळतो. या मंदिराच्या बाहेरच एक शिलालेख दिसतो. भदोरिया राजाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी सती गेली आणि त्याबद्दलच हा लेख लिहिला गेला असावा, असं शिलालेखांच्या विश्वात या महेश तेंडुलकरांच्या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. मध्येच एक पुरातन जातं सुद्धा बघायला मिळतं आणि त्याच्यात थोडंसं पुढे गेल्यानंतर काही समाधीवजा अवशेष आपल्याला बघायला मिळतात. इथून पुढे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला असेच भग्न अवस्थेतील अनेक अवशेष बघायला मिळतात.
रॅपलिंगचा चित्त थरारक अनुभव घेताना एका वळणावरती येऊन थांबलेलो आहोत. खाली रॅपलिंगचे आपले जे ट्रेकर्स आहेत एक एक करून आता खाली उतरतो आपण. डिसेंडिंग चालू आहे आणि ही आधी एक रस्सी बांधली होती, ती रस्सी आता सोडली जाते आणि दुसऱ्या रस्सीला आपण आपले सीट हार्नेस हे जे आहेत ही खरी सेफ्टी आहे. ही जोपर्यंत ह्या दोरला आहे तोपर्यंत आपण सेफ आहोत. शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही तयार असाल तरच ह्या रॅपलिंगसाठी या, कारण की रॅपलिंग तर आहेच पण ह्या ज्या पायऱ्या आहेत जिथे मी बसलेलो आहे तर ती पायरी 1 फूट कमीत कमी फक्त 1 फुटाची पायरी आहे आणि त्याच्या या साईडला हा कडा आहे आणि या साईडला दरी आहे. त्या 1 फुटाच्या पायरीवर बसलेलो आहे. तिथे आपण बसलोय. आपले बाउंडोलीचे एक एक करून आता उतरत आहेत. तिथे आपल्याला जायचं आहे खाली आता रॅपलिंग करत. आणि हा बघा, हा इथे टर्न आहे. कसं वाटतंय? इथे जायचं आपल्याला खाली. चला, आपला नंबर आहे रॅपलिंगचा. मस्त बटाट्याची भाजी आहे, चपाती आहे, एकदम मस्त एकदम कडक. वरून थकून विकून आलोय तर एनर्जी घेऊन ताकदवारी बटाटा. मित्रांनो, दुपारचे 2:45 वाजलेत आणि आपण आता अलंगडावरून खाली आलेलो आहोत आणि आपला लंच टाइम झालेला आहे. आपण बघितलं की बटाट्याची भाजी आणि चपाती लंचसाठी आहे. आता लंच करून घेऊया. लंच केल्यानंतर आपण सरळ मदनगडाकडे जाणार आहोत. मदनगडावर आपला स्टे आहे आणि आपल्या तिकडे लवकर पोहोचायचं कारण आपल्याला सूर्यास्त सुद्धा बघायचा आहे. तेव्हा आधी लंच करून घेऊया आणि मग मदनगडाकडे निघूया. आपला अलंगडचा व्लॉग इथे संपतोय, परंतु मदनगड आणि कुलंगडावरील चित्तथरारक ट्रेकचा अनुभव घेण्यासाठी AMK ट्रेकचे पुढचे व्लॉग नक्की बघा. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि या व्हिडिओवरती कमेंट सुद्धा करा. चला तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्याला इथे जायचं आहे मदनगडावरती. मग थंडी लागते म्हणून घरी बसायचं ब्लँकेट घेऊन थंडी वाजते आणि वरती रुबाब दाखवतो काय रे तू? कोणाकडे आला तू जेवायला? चल चल चल.